नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीसंदर्भात सोलापुराच्या मैदानातून एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना एक पत्र लिहिलं आहे। आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये स्वागत आहे असं प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। इतकंच नाही तर बाहेरचा असो की इथला, सोलापुरात सर्वांनाच मत मांडण्याची मुभा आहे। पुढील 40 दिवस लोकशाहीचा आदर करत एकमेकांविरुद्ध उभे राहू असं देखील प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, राम सातपुते यांच्या बाहेरचा अर्थात आयात उमेदवार या संदर्भात प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रामध्ये आवर्जून उल्लेख केला आहे। निश्चितपणे सागर, आपण पाहतो की खरं तर आगामी जी निवडणूक आहे लोकसभा ही याच मुद्द्यावरती लढली जाण्याची शक्यता जी आहे ती प्रणिती शिंदे यांच्या ट्विटद्वारे आपल्याला पाहायला मिळते। खरं तर स्थानिक विरुद्ध उपरा असा चर्चा जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघामध्ये होते। आणि त्यानंतर काल राम सातपुते यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहित ट्विट करत राम सातपुते यांना जे आहे ते या ठिकाणी विनवणी वजा सूचक असे ट्विट जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्रणिती शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये असं देखील म्हटलं आहे की लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या घेऊन आपण ही निवडणूक पुढची 40 दिवस लढूयात। समाजामध्ये कुठलीही फूट पडता कामा नये यासाठी मी विनंती देखील आपल्याला करते। अशा आशयाचं ट्विट देखील त्यांनी आपल्या पत्रामध्ये केलेलं पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर लोकसभेची उमेदवारी किंवा सोलापूर लोकसभेची जी काही निवडणूक आहे ती आता रंगत होते की काय अशी परिस्थिती आहे। कारण दोन युवा आमदार जे आहेत विधानसभेमध्ये खरं तर ते एकत्र असतात, मात्र आता ते लोकसभेच्या रिंगणात दोघेही उतरलेले उमेदवार जे आहेत ते युवा आहेत। त्यामुळे या पुढच्या काळात सोलापूर लोकसभेची निवडणूक जी आहे ती हाय व्होल्टेज होईल अशी एकंदरीत चर्चा जी आहे ते या ट्विटच्या द्वारे सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।